सो येस, सो आम्ही अजून एक करतोय, कारण की आज बरेच जण येऊ शकले नाही आहे तिथे, तर आम्ही ॲक्च्युली व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आजच्या सेशनचा आणि मग आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकू आणि ती लिंक तुम्हाला शेअर करू. सो इन केस तुम्हाला जर त्याच्यामध्ये छान व्हॅल्यू ॲडिशन वाटलं आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला जर का शेअर करावं वाटलं तर डेफिनेटली यू कॅन डू दॅट. ओके, सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ. माझी आधी ओळख करून देते. माझं नाव आहे डॉक्टर सुप्रिया जोशी. मी गेले 20 वर्ष फिजिओथेरपी या फील्डमध्ये काम करते आणि क्युरा फिजिओथेरपी क्लिनिक म्हणून आमचे क्लिनिक्स आहेत. एक आपल्या अगदी जवळ आहे बावधनलाच LMD चौकामध्ये, आमचं कोथरूडला आणि वाकडला असे क्लिनिक्स आहेत. सो आम्ही असे छोटे छोटे प्रोग्राम्स आपल्या सोसायटीसाठी किंवा आपल्या ऑर्गनायझेशनसाठी ह्याच्यासाठी अरेंज करतो, कारण की अनेक वेळेला आम्हाला लक्षात येतं की जे जॉईंट प्रॉब्लेम्स आहेत किंवा हाडांची दुखणी आहेत ही ॲक्च्युली टाळता येण्यासारखी आहेत, पण अनफॉर्च्युनेटली खूप जणं आपण त्याला सफर करतो कारण आपल्याला माहीत नसतं. असं वाटतं की वय झालं आहे म्हणून किंवा खूप कामाचा ताण आहे म्हणून. सो अशा ह्याने काही ना काही आपण स्वतःला उत्तरं देतो आणि त्यामुळे तो प्रॉब्लेम जो आहे तो आपण बेअर करत राहतो. जोपर्यंत तो पीक गाठत नाही तोपर्यंत आमच्या क्लिनिकमध्ये पण लोक येत नाहीत. ओके, सो द आयडिया इज की आपण म्हणतो असं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, राईट? सो प्रिव्हेन्शन कसं करायचं आहे, सांधेदुखी होते कशाने, त्रास होतो कशाने, ह्याची जर आपल्याला इवन एक अवेअरनेस असेल तरी बऱ्याच गोष्टी आपण टाळू शकतो. सो बिफोर वी स्टार्ट मला तुम्ही सांगू शकता की ओव्हरऑल आत्ता कोणाला काही जॉईंट इश्यूज आहेत? कॅन यू रेज युअर हँड? नाही, परफेक्ट, व्हेरी गुड. तुमच्या क्लोज फॅमिली मेंबरमध्ये आत्ता कोणाला जॉईंट इश्यूज, बॅक एक, लेग पेन असं कोणाला काही आहे? राईट? येस, नो, नॉट बिकॉज ऑफ इंजुरी. सी, हे जे प्रॉब्लेम्स असतात, एखादा हे जर का झालं की फ्रॅक्चर झालं आहे किंवा काही पाय मुरगाळला आहे, म्हणजे इंजुरी रिलेटेड जॉईंट प्रॉब्लेम्स जे आहेत तर त्याला आपण म्हणतो अक्यूट ट्रॉमा. त्याला काहीतरी इन्सिडन्स झालेला असतो किंवा काहीतरी ट्रिगर झालेला असतो, त्यानंतर ती सांधेदुखी येते. हां, पण आपण खूप वेळ बसल्याने, खूप वेळ उभं राहिल्याने, वयानुसार हे जे जॉईंट प्रॉब्लेम्स येतात याला कुठलाही असा स्पेसिफिक कारण नाही आहे. ठीक आहे, आणि हे जनरली प्रॉब्लेम्स जे असतात ते खूप क्रॉनिक राहतात. म्हणजे आपण म्हणतो की आता कधी पाठ दुखते आहे, कधी नाही दुखत आहे, करेक्ट? सो हे काही कन्सिस्टंटली दुखत राहतात असंही नाही, पण मध्ये मध्ये दुखते बाबा पाठ, मध्ये मध्ये अखडते बाबा मान. हे जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याला आपण अंडरलाईन क्रॉनिक जॉईंट प्रॉब्लेम्स म्हणतो आणि हे आपण टाळू शकतो. आपण ॲक्सिडेंट्स टाळू शकतो का? हां, काही अंश टाळू शकतो जे अगदी स्टुपिडिटीमुळे झाले, पण अदरवाईज ॲक्सिडेंटमुळे झालेल्या ज्या जॉईंट इंजुरीज आहेत तर त्या आपण कम्प्लिटली प्रिव्हेंट नाही करू शकत. आपण ज्या सांध्याच्या अतिवापराने किंवा चुकीच्या वापराने जे काही जॉईंट प्रॉब्लेम्स झाले ते आपण जरूर अरेस्ट करू शकतो, राईट? सो आय वॉज आस्किंग की आत्ता तुमच्या फॅमिलीमध्ये आत्ता म्हणजे ह्या घरी कोणाला आत्ता जॉईंट इश्यूज आहेत का? नाही. तुमच्या जिथे तुम्ही काम करता, ठीक आहे, किंवा तुमच्या क्लोज रिलेटिव्समध्ये कोणाला जॉईंट इश्यूज आहेत का? राईट? सो हे जे प्रॉब्लेम्स आहेत, वाय यू डोंट नो, वाय द आन्सर इज नो. आपल्याला प्रत्येकाला एकदा कधी ना कधी सांधेदुखी किंवा मस्क्युलर पेनचा प्रॉब्लेम झालेला असतो, राईट? पण तो जोपर्यंत पीकवर नाही तोपर्यंत त्याला ते लेबल येत नाही. ठीक आहे, सो हे कशासाठी आपण क्वेश्चन विचारला? नॉट टू फाइंड आउट की ह्याला दुखतंय का किंवा त्याला दुखतंय का. याचा अर्थ असा की बरेच वेळेला हे सांधेदुखीचे प्रॉब्लेम्स किंवा मस्क्युलर पेनचे प्रॉब्लेम्स हे निग्लेक्ट होतात, कारण आपल्या डे टू डे लिव्हिंगमध्ये ते बॉदर करत नाहीत. ठीक आहे, जर एखाद्याला डायबिटीज झाला, एखाद्याला हायपरटेन्शन झालं तर आपण म्हणतो अरे डायबिटीज आहे, मी गोड कमी खाईन, मी एक्सरसाइज करीन, करेक्ट? पण जॉईंट प्रॉब्लेम्स कारण कॉन्स्टंट नाही आहेत, आपण त्याला लेबल करत नाही आणि त्यामुळे त्याची काळजी घेत नाही. सो हे कसं ओळखायचं की आपल्याला एखाद्या स्पेसिफिक जॉईंटचा प्रॉब्लेम झाला आहे की नाही? ठीक आहे, तर आम्ही म्हणतो की एखादा सांधा जर वर्षभरामधून 6 महिन्यामध्ये 2 ते 3 वेळेला दुखला, ठीक आहे, याचा अर्थ त्या सांध्याचा स्पेसिफिकली काहीतरी मेकॅनिकल इश्यू येतोय. उदाहरणार्थ, मी सकाळी उठले, माझी मान अखडली, शेक घेतला, बाम लावलं, काहीतरी एक पेन किलर घेतली, बरं झालं. ठीक आहे, 2-3 महिने झाले, मी कुठेतरी प्रवास करून आले, आज परत मान अखडली आहे. ठीक आहे, परत सेम केलं, शेक घेतला, गोळी घेतली, ठीक आहे, बरं झालं. आता 2-4 महिन्यांनी परत सिव्हिअर तसा स्पॅझम आला, पण आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे काय करायचं, आता डॉक्टर पण पोचलोही नाही आपण, ठीक आहे, कारण ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन आहे. अशा वेळेला आपण परत ती पेन किलर घेऊ, शेक घेऊ आणि त्यांनी ते कमी व्हायची अपेक्षा आहे. पण जेव्हा एकच जॉईंट सारखा आपल्याला हिंट देतोय की अरे हेच दुखतंय बरं का, माझी मानस दुखते बरं का, माझी मानस दुखते बरं का,
हा जो आहे दिस इज अन इंडिकेशन, आपली बॉडी जी आहे ती आपल्याला काहीतरी सांगू पाहते, ठीक आहे. आणि आपण त्याला पेन किलर घेऊन वी आर किलिंग द पेन, म्हणजे आपण सिम्पटम्स अरेस्ट करतोय, पण त्याचा मूळ प्रॉब्लेम अरेस्ट करतोय का? द आन्सर इज नो, बरोबर. आणि तो आपण अरेस्ट करत नसल्यामुळे जेव्हा हळूहळू हळूहळू त्याचा चुकीचा वापर होत जातो तेव्हा त्याची झीज व्हायला लागते. मग आपण डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टर आपल्याला सांगतात आता ना खाली बसू नका, मग उशी स्पेसिफिकच वापरा, मग लांबचा प्रवास टाळा. म्हणजे जे ॲक्च्युली प्रॉब्लेम्स आपण आधीच त्याच्यावर इंटरव्हेन्शन करून थांबवू शकत असतो त्याला आपण आता रिस्ट्रिक्शनमध्ये नेलं, राईट. म्हणजे बेसिकली आपल्याला काय पाहिजे तर जस्ट एक लाईफस्टाईल चेंज, बरोबर. आणि तो लाईफस्टाईल चेंज काय करायचा आहे ह्याच्यासाठी आम्ही असे सेशन्स पर्टिक्युलरली अरेंज करतो आहे, ओके. कारण की आपल्या कम्युनिटीमध्ये कित्येक वेळेला असं होतं हा प्रॉब्लेम माहीतच नाही आहे मला, याला काही करता येईल, म्हणून अननेसेसरीली सफरिंग्स होतात, ठीक आहे. आणि ज्यांनी कोणी सांध्याची दुखणी बेअर केली आहेत दे कॅन रिअलाइज की नुसताच तो फिजिकल प्रॉब्लेम राहत नाही, मग तो मेंटल इश्यू पण बनतो. कारण अरे मेन कामाच्या वेळेलाच काहीतरी कंबर दुखती आहे, मग आता प्रवासाला जायचं जाऊ का नको, मग पर्सनल रिलेशनशिप स्ट्रेन होतात. म्हणजे तो प्रॉब्लेम छोटा भलेही सुरू झालेला असेल पण त्याचा इम्पॅक्ट हा सगळ्याच ॲस्पेक्ट्समध्ये आपल्या आयुष्यामध्ये दिसायला लागतो. सो टिपिकली टू सिम्प्लिफाय, आणि आज खूप काही असं बोरिंग सेशन नाही आहे, आणि इन केस इफ यू हॅव एनी डाऊट्स मला आत्ताच विचारत गेलात तरी चालेल, असं आपण काही शेवटपर्यंत क्वेश्चन्स पार्क करणार नाही आहोत. पण जर आपण म्हणलं की एक ओव्हरऑल जर का रिझन्स पाहिले की का सांधेदुखी होते तर त्याचे एक 5 रिझन्स वेल आयडेंटिफाईड आहेत, ठीक आहे. आणि आपण त्या 5 रिझन्सवरती आत्ता फक्त बोलणार आहोत. हां, आय एम गोइंग टू टेक व्हेरी क्विक सेशन्स, 25 मिनिट्स, ठीक आहे. म्हणजे आपलं अटेन्शन पण चांगलं राहील आणि त्याच्यातून माझा इंटरेस्ट असा आहे की तुम्हाला टेकअवेज चांगले मिळावेत, ठीक आहे. आपल्याला इन्फॉर्मेशन बॉम्बार्डमेंट नको आहे, तिथे यूट्यूबवर मिळेल, गुगलवर मिळेल, बरोबर. पण आपल्याला फक्त त्याच्यामधून टेकअवे काय आहे तेवढं आपल्याला फक्त बघायचं आहे, ओके. तर द फर्स्ट रिझन or the pillar for joint problems or joint health is called posture, ठीक आहे. का posture? तुम्ही विचार करा की आधी आपण सगळे 4 पायावर चालायचो, आपलं इव्हॉल्ड पोस्चर आहे, ठीक आहे. आपण जसं इव्हॉल्व झालो आपलं अक्वायर्ड पोस्चर आहे स्ट्रेट पोस्चर, बरोबर. म्हणजे आपल्या पाठीचे जे मसल्स आहेत हे आपले अँटी ग्रॅव्हिटी मसल्स आहेत, त्यांनी आपल्याला ताठ ठेवणं अपेक्षित आहे, बरोबर आहे. हे आपले पुढचे पाय होते, हे मागचे पाय होते, करेक्ट. सो बेसिकली जेव्हा आता आपण जास्त वेळ बसतोय आणि आपले अँटी ग्रॅव्हिटी मसल्स तेवढी आपली पाठ ताठ ठेवू शकत नाही आहोत, काय होणार आहे? स्टूपिंग, करेक्ट. इफ यू सी मोस्ट ऑफ द पीपल IT, हां, ज्याच्यामध्ये सिटिंग आवर्स आर मॅक्सिमम, आपला मोबाईल युजेज आत्ता, आपला लॅपटॉप युजेज, ठीक आहे. या सगळ्यामुळे होतं आहे काय की वी आर स्टूपिंग टुवर्ड्स ग्रॅव्हिटी, पुढे वागतोय आपण, बरोबर. मोस्ट ऑफ द टाइम्स असं खूप ज्यांचं वय झालं आहे तुम्ही पाहिलं असाल त्यांचा पाठीला बाक येतो आणि आपण म्हणतो की अरे हा वयानुसार आला आहे, ठीक आहे. द थिंग इज दॅट दिस इज प्रिव्हेंटेबल. आपल्याला त्या म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये जायची गरजच नाही आहे, हा प्रिव्हेंटेबल प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. कारण पाठीचे मसल्स इतके आता फटिगमध्ये गेले की ते तेवढे सपोर्ट नाही करू शकत. सो ग्रॅव्हिटी इज ॲक्टिंग, सो वी आर फॉलिंग इन टू ग्रॅव्हिटी, आपण गिव्हअप करतोय, ठीक आहे. आणि त्यामुळे आता आपण जसं म्हणतो ना की आर्थरायटिस किंवा सांधेदुखीचे प्रॉब्लेम्स हे लवकर यायला लागले. लवकर का यायला लागलेत? कारण की पाठीचे मसल्स लवकर वापरले जातात आणि लवकर फटिगमध्ये जात आहेत, सिम्पल, राईट. सो त्यामुळे आम्ही म्हणतो की पोस्चर इम्प्रूव्ह करणं हा आपले सांधेदुखी टाळण्यासाठी बेस्ट उपाय आहे. मग पोस्चर म्हणजे फक्त पाठीचं का? द आन्सर इज नो. कारण आता आपण जेव्हा उभं राहतोय किंवा बसतोय आपल्या डोक्यापासून वजन आपल्या टाचेपर्यंत जात आहे, करेक्ट. सो इट्स वन ॲक्सिस, बरोबर. तो ॲक्सिसच शिफ्ट होतो. वेडेवाकड्या पोस्चर्समध्ये लोक उभे राहतात, खांदे पुढे आहेत, पोट पुढे आहेत, तिरके उभे आहेत, यु नो. सो ऑल दिस इज ॲक्च्युली लिडिंग टू कम्प्रेशन्स. कुठे ना कुठे प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यामुळे पोस्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही सांगतो 2 गोष्टी करायला हवेत. एक, पाठीचे आणि मागचे म्हणजे ज्याला अँटी ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्धचे स्नायू काम करतात त्या स्नायूंचा स्ट्रेंथ उत्तम ठेवणे. का उत्तम ठेवायचं आहे? आपल्याला बसायचं आहे ना 8 तास 10 तास काम करायचं आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला मेंटेनन्स हवा त्याला, करेक्ट. सो तो मेंटेनन्स जो आहे तो आपल्याला त्या एक्सरसाइजेसनी मिळणार आहे, पॉईंट नंबर 1. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. कारण यू कॅन इमॅजिन मागचे मसल्स वीक होतात म्हणजे पुढचे काय होत आहेत? टाईट, ओके. आजकाल तुम्ही पाहिलात तर खूप वेळेला जिने चढताना लोकांना धाप लागते,
तो प्रत्येक वेळेला कार्डिओवॅस्क्युलर प्रॉब्लेम असं नाही. आम्ही म्हणतो की चेस्ट कन्स्ट्रिक्शन झालं, आपल्या लंग्सला एक्सपॅन्शनला जागा मिळाली नाही तरीसुद्धा आपल्याला दम लागतो आणि आपली कपॅसिटी कमी होते, ज्याला लंग एक्सपॅन्शन कपॅसिटी म्हणतात ती ड्रॉप होते. सो त्यामुळे त्याचा वयाशी संबंध नाही आणि एखाद्या स्पेसिफिक कारणासाठी हे वय झालं आहे म्हणून मी तो बेअर करावा हा पण मुद्दा कम्प्लिटली चुकीचा आहे, कारण की तो प्रिव्हेंटेबल आहे. ठीक आहे. सो पोस्चर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि फर्स्ट थिंग. आता दुसरं जे रिझन आहे आपल्या ओव्हरऑल जॉईंट पेन्सचं, त्याला म्हणतात तुमचं वर्क सेटअप. आता तुम्ही म्हणाल की वर्क सेटअप म्हणजे मी तर काय काम करत नाही आहे किंवा माझा काय लॅपटॉप युजेज एवढा नाही आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक लॉ असतो ज्याला म्हणतात अर्गोनॉमिक्स. इफ यू हॅव हर्ड द टर्म. अर्गोनॉमिक्सचा अर्थ असा की आपण जे काही काम करतोय, आपलं शरीर ज्या पद्धतीने वापरतोय ते कशा पद्धतीने वापरावं म्हणजे आपल्याला ताण येणार नाही. उदाहरणार्थ, जर का ही खुर्ची, जशी आता एक खुर्ची आहे की जी मोडकी आहे आणि आपण आत्ता 20 मिनिटाच्या ऐवजी सांगितलं पुढे 5 तास सेशन आहे बरं का, आणि आपण जर का त्या मोडक्या खुर्चीमध्ये बसून सेशन घ्यायला लागलो, ठीक आहे, तर काय होणार आहे, स्नायूंचा वापर जास्ती होणार आहे. बरोबर. जर किचन प्लॅटफॉर्म आहे, आपली उंची जास्ती आणि किचन प्लॅटफॉर्म लोअर आहे, ठीक आहे, आपण वाकून काम करणार आहोत. राईट. जर का लॅपटॉप करतोय आपण यूज आणि मांडीवर घेऊन केला आहे किंवा पोक काढून केला आहे, सो नॅचरली काय होणार आहे, स्ट्रेन्स त्याच्यावरती जास्ती येणार आहेत. सो आपलं पोस्चर उत्तम मेंटेन ठेवण्याच्या दृष्टीने आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा वर्क स्टेशनमध्ये काही बदल करावे लागतात. ओके. म्हणजे आपलं पोस्चर एफर्टलेसली छान राहू शकतं. ओके. सी काय होतं, बरेच वेळा लोकांना वाटतं पोस्चर सरळ ठेवणं म्हणजे खांदे मागे घेणं. ठीक आहे. कित्येक वेळेला आजकाल तुम्ही पाहिलं तर ॲमेझॉनवरती काही बेल्ट्स येतात किंवा काहीतरी कमरेला पट्टा घालते, खांद्याला पट्टा घालते म्हणून पाठ सरळ ठेवण्याचा लोक प्रयत्न करतात. परंतु मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज की ह्या सगळ्या ज्या आहेत त्या बाहेरच्या गोष्टी आहेत. राईट. आपल्याला पोस्चर मेंटेन ठेवणं ही जी म्हणजे क्रिया आहे दॅट शुड बिकम एफर्टलेस. आपण श्वास घेताना विचार करतो का की अरे मी नेक्स्ट श्वास घेईन का नाही, नाही ना, वी आर ब्रीदिंग. राईट. सो पोस्चर मेंटेन ठेवताना एवढं एफर्टफुल का होतं आहे. राईट. एफर्टफुल होतं आहे कारण की आपले मसल्स साथ देत नाही आहेत आणि आपले वर्क स्टेशन साथ देत नाही आहे. सी वर्क स्टेशनचा अर्थ एनिथिंग विच इज नॉन फिजिकल, म्हणजे आपल्याला फिजिकल जे आहे म्हणजे नॉन लिव्हिंग, आय मीन नॉन लिव्हिंग, की समजा चालतोय आपण तर चालताना आपले बूट हे आपलं वर्कस्टेशन झालं, सरफेस हा वर्कस्टेशन झाला, मी पेनाने लिहिते तर पेन हे वर्कस्टेशन झालं. यू गेटिंग इट. की एखादी क्रिया कंप्लीट करण्यासाठी आपण ह्या नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्समध्ये काय चेंजेस आणू शकतो. राईट. आता मी 3 फक्त एक्झाम्पल्स घेणार आहे. ठीक आहे. जे आपण रेग्युलरली वापरतो. एक म्हणजे आपण किचनमध्ये काम करताना काय करायचं आहे, दुसरं आपण मोबाईल यूज करताना काय करायचं आहे, आणि तिसरं म्हणजे आपण लॅपटॉप यूज करताना काय करणार, बिकॉज दीज आर रेलिव्हेंट. याच्या व्यतिरिक्त कोणाला जर का पोस्चरल चेंजेस सांगायचे असेल किंवा सजेशन्स विचारायचे असेल तर इट्स ओपन. सो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर आपण किचन प्लॅटफॉर्मवर काम करतोय सो आता टिपिकली काय आहे, आम्ही म्हणतो की किचन प्लॅटफॉर्म हा आपल्या ॲप्रॉक्सिमेटली वेस्ट हाईटला हवा. ठीक आहे. याने काय होणार आहे, तो खूप उंच असेल तर मला पाठीला आर्च आणायला लागेल. बरोबर. तो बुटका असेल तर वाकायला लागेल. बरोबर आहे. ह्या दोन्ही यांनी पाठीवरती स्ट्रेन्स येणार आहेत. बरोबर. आता किचन प्लॅटफॉर्म आय एम अज्युमिंग की तो बनला आहे आणि तो कदाचित आपल्या हाईटच्या प्रमाणे नाही आहे. ठीक आहे. जर तो तसा नसेल तर उद्या जाऊन किचन प्लॅटफॉर्म बदलायचा आहे का की नाही हे चुकीचं आहे माझ्या हाईटप्रमाणे. द आन्सर इज नो. ठीक आहे. मग ह्याला कसं काय इम्प्रूव्ह करता येईल. समजा आपण बुटके असू आणि किचन प्लॅटफॉर्म हा वर गेलेला असेल तर त्या केसमध्ये आपल्याकडे पूर्वी असायचे ना पाट असायचे किंवा वुडन प्लँक्स असायचे, ते उत्तम एक त्याच्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट राहू शकतं की ते अर्गोनॉमिक टूल राहू शकतो की आपण जर पाटावर उभं राहून काम केलं सो नॅचरली व्हॉट वूड हॅपन, आपली उंची वाढली. कारण आपण अज्युम करतोय की किचन टेबल किंवा किचन ओटा जो आहे तो फिक्स हाईट आहे. करेक्ट. जर माझी उंची जास्त आहे आणि माझा ओटा बुटका आहे, ठीक आहे, आता काय करायचं, अशा वेळेला पायामध्ये थोडासा डिस्टन्स आणायचं. ठीक आहे. याने काय झालं, यू हॅव ड्रॉप द हाईट. ठीक आहे. ही हाईट ड्रॉप केल्याने आता वाकायची गरज पडणार नाही. ठीक आहे. आणि जेवढा बेस ऑफ सपोर्ट जास्ती, पायातलं अंतर जास्ती, तेवढा बॅकवरती येणारे स्ट्रेन्ससुद्धा आपल्याला कमी राहणार आहेत. ओके. सिम्पल, इझी टू इम्प्लिमेंट. दुसरा, आता सगळेजण आय एम शुअर की मोबाईल वापरतात. बरोबर ना.
मोबाईल युजेज इज वन ऑफ द लीडिंग कॉज फॉर नेक प्रॉब्लेम्स. ठीक आहे. आणि आता आपण सगळ्या प्रॉब्लेम्ससाठी सगळ्या कामांसाठी वापरतो. आपल्या कामासाठी आपण यूज करतोय किंवा एंटरटेनमेंटसाठी यूज करतोय, आपल्या कनेक्शन्ससाठी यूज करतोय, बरोबर. सो बेसिकली मोबाईल युजेज जास्ती असल्या कारणाने पर्टिक्युलरली मानेवरती येणारे स्ट्रेन्स, शोल्डरवरती येणारे स्ट्रेन्स जास्ती आहेत. आता मोबाईल हे असं डिव्हाइस आहे, ठीक आहे, त्याचं नावच मोबाईल आहे, बरोबर. आयडियली आम्ही म्हणतो की इट शुड बी यूज्ड ओनली व्हेन यू आर ऑन द मूव्ह. ठीक आहे. तुम्हाला काही वाचन करायचं आहे, काही चित्रपट पाहायचा आहे, तर मोबाईल हे डिव्हाइस त्याच्यासाठी बनलेलं नाही. ठीक आहे. त्याचा तुम्ही पाहिलं तर स्क्रीन साईजच किती छोटा आहे, बरोबर आहे. सो दॅट मीन्स आपल्या डोळ्याच्या, मानेच्या सगळ्या मसल्सला कॉन्ट्रॅक्ट होऊन तिथे लक्ष द्यावं लागतं आहे. आणि त्यामुळे जेव्हा मोबाईलवरती काही तुम्ही चित्रपट किंवा सिनेमा पाहताय, इन्स्टेड तुम्ही त्याला कास्ट करून टी व्हीवरती किंवा आपल्या लॅपटॉपवरतीचं बघितलं तर तिथेच अनेक स्ट्रेन्स कमी होण्याची पॉसिबिलिटी जास्ती आहे. बट मोबाईल हाच यूज करणं हे आवश्यक जर का असेल तर त्या केसमध्ये एक बघा की मोबाईल हा पूर्ण खाली नसला पाहिजे. ठीक आहे. आता काय झालं, मगाशी मी म्हटलं तसं की मानेचे मसल्स अँटी ग्रॅव्हिटी आहेत, बरोबर. म्हणजे तुम्ही खाली बघायला बघताय पण मानेच्या मसल्सनी मान सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण वॉर आणलं ना मानेमध्ये. तुम्ही कधी कोणी विहिरीतलं पाणी काढलंय किंवा काढताना पाहिलंय? इट्स अ पुली. बघा, बकेट जाते खाली, बरोबर, आणि मग त्या पुलीवरून पाणी ओढलं जातं, बरोबर आहे. सो आता विचार करा, ती जी बकेट आहे ती आपलं डोकं आहे, राईट. ते जे डोकं आहे ते खाली चाललं आहे, मानेचे मसल्स आहेत ते पुली आहेत, बरोबर. ते मान सरळ ठेवायला बघतायत पण तुम्हाला खाली बघायचं आहे कारण मोबाईल बघायचा आहे. ठीक आहे. सो व्हॉट यू आर क्रिएटिंग इज अपोजिंग फोर्सेस. म्हणजे जेव्हा मानेचे दुखणे घेऊन पेशंट्स येतात आणि आम्ही त्यांना सांगतो की किती मोबाईल वापरता, नाही फार नाही, आम्ही सांगतो दाखवा बरं, स्क्रीन टाईम एक ॲप घ्या आणि दिवसभरात किती ॲक्च्युली स्क्रीन टाईम आहे ते बघा. त्यांनी आपल्याला कळतं की एकसुरा वापर किती होतो आहे स्नायूंचा. आणि हा एकसुरा वापर होत असल्यामुळे फटीग निर्माण होतो, जिथे अनअवॉइडेबल आहे. आता जसे माझे काही पेशंट्स आहेत ते मोबाईल ॲप डेव्हलपमेंटमध्येच आहेत, राईट. ते म्हणतात की मोबाईलवरच आम्हाला काम आहे, 8 तास त्याच्यावरच काम आहे. ठीक आहे. इफ दॅट इज अ केस, त्या ह्याच्यामध्ये आपल्याला फोन जो आहे तो थोडासा स्लाइटली आपल्यापेक्षा दूर ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि आपल्याला एका हाताने फोन वापरणं याच्यापेक्षा 2 हाताने फोन वापरणं मेक्स लॉट ऑफ सेन्स. ठीक आहे. ॲप्स प्लेस कसे करायचे हे लक्षात घ्या. आपला हा मी आय एम अज्युमिंग की राईट हँड सगळ्यांचा डॉमिनंट आहे. जर लेफ्ट असेल तर लेफ्ट. जे ॲप्लिकेशन्स सारखे वापरले जातात, ठीक आहे, जसा फोन आहे, व्हॉट्सॲप आहे, ठीक आहे, ईमेल्स असतील, तर हे आपण ह्या झोनमध्ये ठेवायचं. कॅन यू ऑल सी? ठीक आहे. म्हणजे बोटाला, आपल्या थंबला मॅक्सिमम स्ट्रेच करावं लागणार नाही. इझी, डुएबल. फक्त ॲप प्लेसमेंट बदलायचे, सिम्पल. ठीक आहे. त्यानंतर जे ॲप्स आपले कम्पॅरेटिव्हली कमी वापरले जातात पण तरीही लागतात, ठीक आहे, जे काय असेल, काय ओला असेल, स्विगी असेल, व्हॉटएव्हर, ते ॲप्स आपल्या ह्या झोनमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. आणि जे वापरलेच जात नाहीत पण दे आर गुड टू हॅव, ते आपले ह्या झोनमध्ये यायला पाहिजे. ओके. सो बेसिकली दीज आर कॉल्ड थंब झोन्स किंवा ॲप्लिकेशन झोन, सो दॅट आपण अंगठ्यावरती जास्ती प्रेशर टाकणार नाही. जसा गुडघ्याचा अर्थरायटिस होतो की नाही, तर तसा अंगठ्याचा पण अर्थरायटिस होतो. ठीक आहे. गुडघे आत्ता बदलता येतात, अजून अंगठे बदलता येत नाही आहेत. ठीक आहे. सो त्यामुळे आपल्याला आत्ता तरी आपले अंगठे जे आहेत ते प्रोटेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. जसं आम्ही म्हणतो पाठ का प्रोटेक्ट करायचे, कारण अजून डिस्क रिप्लेसमेंट जी आहे ती रिसर्चमध्ये काही वर्षांनी येईल. सो आजकाल लोकांचा ट्रेंड आहे की माझा इन्शुरन्स आहे, माझा एक गुडघा दुखतो, मी दुसरा पण बदलून टाकला. ठीक आहे. का बाबा बदलला नाही, होतं ते इन्शुरन्समध्ये कवर्ड झालं. ठीक आहे. सो अशा ह्यानी आपण नॅचरल रेंजेस जे आहेत ते आरामात घालवतोय. सो तसं अजून काही सांधे जे अजून नाही बदलता येत, ते जोपर्यंत बदलता येत नाही तोपर्यंत तरी आपल्याला जरूर टिकवायचे, राईट. सो हा झाला आपल्या मोबाईल युजेसचा अर्गोनॉमी. आणि द थर्ड अँड द इम्पॉर्टंट वन विच इज लॅपटॉप्स. ठीक आहे. सो आय कॅन सी फ्यू यंग पीपल ऑल्सो हिअर की जे आत्ता काम करत असतील, लॅपटॉप युजेज होत असेल, त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या टिप्स. जेव्हा तुम्ही लॅपटॉपवर काम करता, इवन तुम्ही वाचन किंवा लिखाण करताय, सेम गोज ट्रू. आपले एल्बोज जे आहेत ते आपले 90 डिग्रीमध्ये पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हे थोडंसं खाली घ्या, मी दिसले म्हणजे ते खाली घ्या, स्टँडच खाली घ्या. सो बेसिकली आपण जेव्हा बसणार आहोत, ठीक आहे, आता माझे पाठ ताठ आहे आणि माझे कोपरे जर मी त्या आर्मरेस्टवरती ठेवले तर माझ्या या लेवलवरती माझा कीबोर्ड
या लेवलवरती माझं पुस्तक हे यायला हवं. ठीक आहे. आता माझ्या हाईटसाठी जर मी ह्या टेबलवर लिहायला घेतलं तर काय होणार आहे बघा, मी श्रग करते ना खांदे. ठीक आहे. सो त्यामुळे मानेच्या आणि खांद्याच्या मसल्सचा ओव्हरयूज झाला, जो अननेसेसरी आहे. तो फक्त एन्व्हायरमेंटल चेंजनी कमी करता येईल. मग आता तुम्ही म्हणत नाही पण आता हे टेबल खुर्ची बघा ना, ह्याची उंची कशी बदलणार, राईट. कॅन बी कीप अ पिलो हिअर. एक उशी आपण ह्याच्यावर ठेवू शकतो सीट पॅनवरती. ठीक आहे. फर्म आपली कर्लॉनची वगैरे जर उशी ठेवली तर त्यांची उंची वाढेल. करेक्ट. तशी जर आपण उंची वाढवली तर नॅचरली शोल्डरवरचं श्रग कमी होईल. सिम्पल, राईट. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला फर्निचर जाऊन विकत घ्यायची गरज नाही, नाहीतर लगेच अर्गोनॉमिक खुर्च्या आणि हे. सो कोविडच्या वेळेला मी ही खुर्ची घेऊ का, हे टेबल घेऊ का, म्हणजे पीपल इन्व्हेस्टेड सो मच इन टू दीज एक्सटर्नल एड्स आणि म्हटलं की हे पार्ट आहे, हा एक पार्ट आहे. आय एम नॉट सेईंग की चुकीची खुर्ची वापरा किंवा चुकीचं टेबल वापरा, पण हा एक फॅक्टर आहे. ठीक आहे. पण आपल्याला कसं झालं की ऑलवेज वी सी टू इट. माझा पोस्टर नाही मी बघणार, पण मी बघणार आहे की माझ्या टेबलमध्ये मी काय इम्प्रूव्हमेंट करेन. ठीक आहे. आय यूज टू गेट रिक्वेस्ट की आमच्या कंपनीला सर्टिफिकेट द्या की मला बॅक पेन होतोय तर मला नवीन टेबल हे करा, प्रोक्युअर करा. अँड आय वॉज लाईक ओके ठीक आहे आपण करूयात, पण बाकीच्या गोष्टी केल्या नाहीत तर हे जमणार नाही आहे. ओके. सो त्यामुळे इट्स अ कॉम्बिनेशन, राईट. सो बेसिकली हे 90 डिग्रीजमध्ये हवे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट नाही बसणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज आपण जेव्हा बसतो आहोत. ठीक आहे. आपण 90 डिग्रीजमध्ये अदरवाईज बसायचं असं आपल्याला इतके दिवस सांगितलं आहे. द नॉर्म्स हॅव चेंज. आता त्याच्यावर रिसर्च झाला आहे आणि आम्ही हे सांगतो की 90 डिग्री बसल्याने सुद्धा बॅकएक होऊ शकतं. ताठ बसल्याने आपल्याला बसायचं आहे 100 ते 110 डिग्रीमध्ये. हां, सनबेदिंगसारखं. तुम्ही म्हणाल इट्स इट पॉसिबल, म्हणजे मी काय ऑफिसला चालले, गोव्याला नाही चालले है ना, मी कसं काय आरामात असं बसणार, बरोबर. सो व्हॉट यू हॅव टू डू इज बॅक स्ट्रेट ठेवायचे. ठीक आहे. आणि आपल्या सीट पॅनवरती अशा पद्धतीने उशी घ्यायचे की गुडघे आपले खाली जातील. पॉसिबल. कॅन यू इमॅजिन दॅट. आत्ताची जी खुर्ची आहे ही जास्त वेळ बसण्यासाठी अतिशय चुकीची आहे. का? कारण आत्ता जेव्हा तुम्ही बसताय तुम्ही बघाल की तुमचे गुडघे जे आहेत ते हिप लेवलपेक्षा वर गेलेत, बरोबर. आपण खड्ड्यात बसल्यासारखं आहे. करेक्ट. अशा वेळेला तुम्हाला हे माहिती असेल लोअर बॅक पेन असेल तर आम्ही सांगतो की पुढे वाकू नका. हॅव यू हर्ड ऑफ दिस की पुढे वाकायचं नाही, झुकून काही उचलू नका, राईट. मग तुम्ही जर बसलायत आणि गुडघे वर आलेत तर याचा अर्थ काय झाला, बेंडिंगच झालं ना. ठीक आहे. मेकॅनिकली पाहायला गेलं तर सेम गोष्ट होतीये. म्हणजे आपल्या छातीचा आणि मांडीचा भाग जेव्हा पुढे येतोय त्याला जर फ्रंट बेंडिंग म्हणताय तर तुम्ही उभं राहून वाका काय किंवा बसून पाय वर घ्या काय, इट्स वन अँड द सेम थिंग, राईट. म्हणून बसल्या बसल्या पण लोकांची पाठ दुखते. ठीक आहे. आणि युजली आम्ही विचारलं काय झालं, काय प्रवास झाला का, उचललं, काय नाही केलं, बसून नेहमीचंच काम आहे, काहीच वेगळं काहीच नाही केलं. हो, पण ते नेहमीचं काम खूप दिवस झालं, अक्युम्युलेट झालं आणि त्याच्यामुळे आता आपल्याला प्रॉब्लेम्स येत आहेत. ओके. सो दॅट इज वाय वी हॅव टू सी टू इट की आपण हे चेंजेस करतोय. ओके. एव्हरीवन क्लिअर सो फार? काही डाऊट्स आहेत त्याच्यामध्ये? इझी. काय म्हणता? सो जे आपला सीट पॅन आहे ज्याच्यावर आपण बसतो त्याला सीट पॅन म्हणतात. ओके. सीट पॅनवरती एकतर तुम्हाला वेज पिलो म्हणून मिळते. यू कॅन सर्च दॅट ऑन ॲमेझॉन, की जी थोडीशी अशी त्रिकोणी पिलो असते. ठीक आहे. ज्याने गुडघे खाली राहतात. जर तसं नसेल हां ती घेतली नाही तरी काही बिघडणार नाही. पण आपली कापसाची जाड पिलो जी असते, ठीक आहे, फर्म पिलो, जाड म्हणण्यापेक्षा फर्म इज द वर्ड, की तुम्ही बसल्यावरती दबली नको जायला. अशी पिलो जर आपण घेतली आणि ती आपण हा पुढचा थोडासा भाग सोडून त्याच्यावरती ठेवली तर गुडघे आपले खाली जातील. ओके. शुभांगी मला ती खुर्ची देते का? दिस लुक्स बेटर. हे बघा ही मोर ऑर लेस फ्लॅट आहे. आता तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जी बसलात ज्या खुर्चीवरती ती जी खुर्ची आहे ती आतमधली म्हणजे खुब्याच्या दिशेला खाली जाते. करेक्ट. त्यामुळे अशा खुर्च्या या व्हिजिटर्स खुर्च्या म्हणून वापरल्या जातात. ठीक आहे. हे डिझाईन चुकीचं आहे का? द आन्सर इज नो. ओके. व्हिजिटर्स चेअर्स या ज्या आहेत ज्याला हात नाही आहेत, ज्याला थोडासा खालच्या बाजूला स्लोप आहे, हॉटेलमध्ये काही ठिकाणी तुम्ही पाहाल जिथे वेटिंग असतं अशा ठिकाणी या खुर्च्या पाहाल जिथे त्यांना त्यांचे क्लायंट्स फार कम्फर्टेबल व्हायला नको आहेत. ओके. अशा ठिकाणी या खुर्च्या वापरल्या जातात. त्या आपण घरी आणून वापरण्यामध्ये सेन्स नाही. ठीक आहे. आपल्या ज्या घरच्या खुर्च्या आहेत म्हणजे ॲस्थेटिकली नुसतं पाहू नका की अरे हां मी तिथे पाहिली होती फार छान आहे असेच घेऊयात. सो खुर्ची घेताना हे आपल्याला बघायचं की हा सरफेस हा फ्लॅट आहे का,
तो जर नसेल तर मग मी त्याला काय मॉडिफाय करू शकते. जर मी ही खुर्ची घेऊन लॅपटॉप वापरलं तर 100% शोल्डर पेन होईल. ओके, सो ही कम्पॅरेटिव्हली फ्लॅट आहे ह्याच्यापेक्षा, म्हणून मी ह्याच्यावर डेमॉन्स्ट्रेट करते. आता जर आपण बॅक स्ट्रेट ठेवली, ठीक आहे, आणि गुडघे जे आहेत ते स्लाइटली लोअर ठेवले हिप लेवलपेक्षा, तर ऑटोमॅटिकली बॅक आर्च इम्प्रूव्ह झाली. ठीक आहे, नाव आय एम एबल टू वर्क विदाउट थिंकिंग की मला पाठ सरळ ठेवायची, मला पाठ सरळ ठेवायचे. गेटिंग इट? कारण नाहीतर मग लोक काय करतात की हो मला सरळ बसायला सांगितलंय म्हणजे त्याच्यातच खूप एफर्ट्स घालवतात. ठीक आहे, जसं मी म्हणलं की पोस्चर शुड बी एफर्टलेस. ते झालं, तुम्हाला करावं नाही लागलं, राईट? सो त्याच्यासाठी जर माझ्या पाठीचे आणि पोटाचे मसल स्ट्रॉंग आहेत आणि माझी खुर्ची ही माझ्या पोस्चरला सपोर्टिव्ह आहे, तर इट्स गोइंग टू बी व्हेरी इझी, राईट? सो त्याच्यामुळे हे दोन्ही ॲस्पेक्ट्स आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एकच नाही. ठीक आहे, एम आय डिनाईंग द इम्पॉर्टन्स